नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. यंदा 30 मार्च 2025 रोजी रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती 8 दिवसांची आहे. चैत्र नवरात्रीची समाप्ती 6 एप्रिल 2025 रोजी रविवारीच होत आहे. या दिवशी रामनवमी आहे, म्हणजेच रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारी चैत्र नवरात्रीची समाप्ती सुद्धा होत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीची घटस्थापना कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहे. त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभमुहूर्त 2 आहेत तोही शेअर करणार आहे. पहिल्या शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे, त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा, कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा सर्वात प्रभावी काळ कोणता म्हटलं तर तो आहे नवरात्री. तुम्हाला जर सांसारिक सुख हवे आहे, आपला मुलगा सून यांचा संसार सुखाचा व्हावा, आपल्या मुलाबाळांशी लग्न वेळेवर व्हावीत, तुमच्या घरात जोही काही उद्योगधंदा व्यवसाय केला जात असेल किंवा नोकरी केली जात असेल, मुलं बाळ करत असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी, सर्वांना वेळेवर संतान प्राप्ती व्हावी, त्याचबरोबर जोही काही घरामध्ये पैसा येतो, धनधान्य येतं, त्यामध्ये बरकत राहावी असं वाटत असेल तर आपल्या कुलस्वामींची सेवा करणं, मान सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे. नवरात्रीबाबत कथा सांगायची झाली तर देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. असं म्हटलं जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचं वरदान दिले होते. वरदानामुळे तो पृथ्वीवरती स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला आणि अशा परिस्थितीत त्यांच्या अत्याचाराने त्रस्त झालेले सर्व देवी देवता ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीला आवाहन केले. भगवान शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले आणि अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली. त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्र दिली आणि मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले. 9 दिवस युद्ध चालू राहिल्यावर 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला असं म्हटलं जातं. यंदा घटस्थापनेचा मुहूर्त जो आहे तो 30 मार्च रोजी सकाळी 6:13 पासून ते सकाळी 10:22 पर्यंत आहे. तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करायची आहे. तुम्हाला जर अखंड दिवा फक्त प्रज्वलित करायचा असेल देवासमोर किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो मांडून वगैरे तर तुम्हाला या वेळेमध्येच अखंड दिवा जो आहे तो सुद्धा लावून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर या वेळेमध्येच तुम्ही करू शकता, कारण हा घटस्थापनेचा शुभमुहूर्त आहे. आणि या वेळेमध्येच जर काही कारणाने तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे, तो आहे दुपारी 12:01 पासून ते दुपारी 12:50 पर्यंत आहे. तर दुसऱ्या वेळेमध्ये तुम्ही या मुहूर्तामध्ये सर्व गोष्टी करू शकता. घटस्थापनेचं किंवा अखंड दिवा किंवा तुम्हाला कुलदेवीची कलश स्थापना करायची असेल तर हे सगळं तुम्ही या वेळेत करू शकता. आता घटस्थापना करण्याची सर्व साधी आणि सोपी पद्धत सांगायची झाली तर जिथे तुम्हाला घटस्थापना करायची आहे देवघराच्या आजूबाजूला किंवा वेगळी कोणती रूम असेल तर तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर फरशीवर सुरुवातीला रांगोळी काढून घ्यायची, त्यावर हळदी कुंकू टाकायचं, त्यावर एखादा चौरंग ठेवायचा, त्या चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं. तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो मागे भिंतीला टेकून ठेवायचा. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा दिवा साधा लावून घ्यायचा आहे, अखंड दिवा लावायचा नाही आहे. कारण सुरुवातीला जर आपण अखंड दिवा लावला तर तो हलवायचा नसतो. अखंड दिवा आणि आपल्याला ही पूजा मांडणी, घट वगैरे सगळं बसवायचं आहे तर दिवा थोडासा हलवावा वगैरे लागणार, कारण हाताला पोळू शकतो. म्हणून अखंड दिवा जो आहे तो आत्ताच आपल्याला सुरुवातीला लावायचा नाही. दुसरा साधा दिवा लावून घ्यायचा, कुलदेवीची फोटो मागे भिंतीला टेकून ठेवायचा. त्यानंतर सुरुवातीला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत, आपल्या उजव्या हाताला चौरंगावर समोर ठेवायची, तेव्हा थोडंसं तांदूळ टाकायचं, त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायची, त्या सुपारीवर अभिषेक करून घ्यायचा. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून जागेवर त्या विड्याच्या पानावर ठेवायची आणि 2 विड्याची पानं ठेवायची. देठ जे आहे ते देवीकडे करायचं आहे. त्या सुपारीला गणपती स्वरूप मानून हळदी कुंकू अर्पण करा, लाल फूल दुर्वा अर्पण करा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, नमस्कार करा. त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला घट उभा करायचा आहे. तर काही ठिकाणी म्हणतात घट बसवायचा आहे,
तर यासाठी तुम्ही एखादी स्टीलची वगैरे प्लेट घेऊ शकता किंवा एखादी परात वगैरे घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला 15 ठेवायचे आहे. ते नसेल तर दुर्डी भेटते बघा, तर ती दुर्डी तुम्हाला घ्यायची आहे. दुर्डी त्यामध्ये ठेवू शकता. जे तुम्हाला ठेवायचे, तुमच्याकडे जी प्रथा असेल, पद्धत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही घट बसवलं जातात त्यानुसार ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काळी माती लागणार आहे. आजकाल शहरी ठिकाणी काळी माती मिळत नाही, तर नर्सरीमध्ये वगैरे तुम्हाला लाल माती सुद्धा मिळू शकते. जी कोणती माती मिळेल ती माती तुम्हाला आणायची आहे. ती चाळून घ्यायची, स्वच्छ वाळवून घ्यायची आहे. आणि चाळून घ्यायची म्हणजे एकदम चिकनी माती घ्यायची का, तर चिकनी माती नाही घ्यायची. माती जी आहे ती घट आपल्याला रुजवण्यासाठी भुरभुरीत असावी लागते. जर चाळल्यानंतर एकदमच चिकनी माती निघाली तर तुमच्या आजूबाजूला खडे असतील, खडबडीत माती जी असेल ती त्यामध्ये थोडीशी मिक्स करा आणि ती भुरभुरीत करायची. तुम्ही पंत्रावळी घेतली असेल किंवा दुर्डी घेतली असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला 2-3 इंच किंवा 4-5 इंच इतका एक थर मातीचा टाकायचा. त्यानंतर मध्यभागी खड्डा ठेवायचा. जिथे आपल्याला कलश ठेवायचा आहे तेथे थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये कलश ठेवून घ्यायचा. आपण त्या कलशाला आत्ताच काही रंगवून वगैरे काहीच घेतलेलं नाही. सुरुवातीला फक्त त्याच्यामध्ये कलश ठेवायचा आणि कलशाच्या बाजूला जी गोल माती आहे त्यावर तुम्हाला तुमच्याकडे पंचधान्य, सप्तधान्य, किती धान्य पेरण्याची पद्धत आहे त्यानुसार पंचधान्य किंवा सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पूर्ण त्या मातीवर गोल कलशाच्या बाजूला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते धान्य टाकल्यानंतर परत 1-2 इंचाचा थर आपल्याला मातीचा त्या धान्यांवर टाकायचा आहे. दाबून वगैरे काही घ्यायचं नाही. 1-2 इंचाचा एक मातीचा थर टाकायचा आणि त्यानंतर हा जो दुर्डी किंवा जो घट आहे तो आपल्याला कुलदेवीचा जो फोटो आहे त्याच्यासमोर चौरंगावर ठेवायचा आहे. हा ठेवल्यानंतर जो मधला कलश आहे, आता हा जो कलश आहे बऱ्याच ठिकाणी मातीचा ठेवला जातो, बऱ्याच ठिकाणी तांब्याचा ठेवला जातो किंवा स्टीलचा किंवा चांदीचा, या प्रकारे सुद्धा ठेवू शकता. तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार जर तो कोणता कलश आहे तुमच्याकडे घेण्याची प्रथा, तो कलश घ्यायचा. त्यावर समोर स्वस्तिक काढायचं. 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या. जो कलावा धागा असतो तो त्याच्या गळ्याला ओढून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो कलश जिथे मध्यभागी आपण खड्डा केला होता घटामध्ये त्याच्यावर ठेवायचा. त्यानंतर त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं. त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकायची. त्यावर 5 नागवेलीची पानं ठेवायची आणि नागवेलीची पानं ठेवल्यावर 1 नारळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे. हा जो नारळ आहे तो तुम्हाला कोणी ओटी दिलेला नसावा किंवा तुम्हाला पूजास्थानी कोटी मिळालेला नसावा. पाणीदार नारळ, पाणी असलेला नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि तसाच नारळ आपल्याला विकत आणायचा आहे. घरात एखादा जुना पडलेला आहे त्याच्यामध्ये पाणी नाही, मग मी हाच ठेवू का, असं काही करायचं नाही. पाणी आटलेला नारळ कधीही ठेवू नये. तशा नारळाने कोणाची ओटी सुद्धा भरू नये. तर हा नारळ ठेवायचा. कुलदेवी स्वरूप म्हणून या नारळाची पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करायचं, गजरा अर्पण करायचा. तुमच्याकडे काही अलंकार असतील तर ते सुद्धा तुम्ही या घटाला परिधान करू शकता. आणि मग हे जे आपण पेरलेले धान्य आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे. रोज थोडं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाहीये. याच्यामुळे आतलं जे धान्य आहे ते कुजून जातं आणि मग ते उगवत नाही. आता आपण मागे कुलदेवीचा फोटो ठेवला, त्याला हळदी कुंकू, हार, फुलं सगळं वाहून तो ठेवायचा. त्याच्यानंतर समोरच हा आपला घट मांडलेला आहे आणि आता परत तुमच्याकडे जर या घट स्थापनेमध्ये तुमच्याकडे कुलदेवी आणि कुलदैवत किंवा तुमच्याकडे देवघराचे कोणते टाक असतील ते सगळेच टाक ठेवण्याची पद्धत असेल तर तेवढी विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. पण नवरात्र जे असते ना, तर बघा नवरात्रीमध्ये फक्त देवीची पूजा केली जाते. देवीला घटी बसवलं जातं. सर्व देवी देवतांच्या टाकांना वगैरे घटी बसवलं जात नाही. पण काय असतं ना, बऱ्याच जणांकडे रूढी परंपरा वेगळ्या असतात. पण तुमच्याकडे जशी प्रथा असेल तर तेवढे पानं घ्यायची आणि त्यावर जे सगळे टाक ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही ठेवावे. खरं तर पानावर सगळे टाक ठेवले तर मात्र घट उठेपर्यंत त्यांना आंघोळ घातली जात नाही, कारण ते सर्व घटी बसतात. तुमच्या देवघरातील सकाळी देवपूजा करून झाल्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे. देवपूजा तशीच राहून द्यायची आणि तुम्ही घटस्थापना करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे. सकाळी देवपूजा करताना आपण टाकांवर वगैरे सगळी पूजा करून घेतलेली असेल तर हे सगळे टाक ठेवण्याची पद्धत असेल तर सगळे टाक वेगवेगळ्या विड्यांच्या पानावर तुम्हाला झोपवायचे आहेत किंवा ते उभे करून ठेवायचे आहेत. आता ही सुद्धा पद्धत ती ज्याच्या त्याच्या कुळाप्रमाणे आहे. कोणाकडे हे टाक झोपून ठेवले जातात किंवा कोणाकडे हे उभे करून ठेवले जातात. तर तुमच्या कुळाप्रमाणे हे टाक तुम्हाला ठेवायचे आहेत. बाकी देवीची नवरात्र आहे तर फक्त देवीचा टाक ठेवला तर अतिशय उत्तम. आणि नवरात्र हे देवीचे असतात त्याच्यामुळे मग
बाकीच्या देवी देवतांची पूजा करावी का वगैरे तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण बऱ्याच जणांकडे नवरात्रीमध्ये देवांची पूजा केली जात नाही, तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरातील मोठ्या मंडळीला विचारून करायचं आहे. आता आपला घट बसून झाला आहे, तसेच टाकांची पूजाही झालेली आहे. मग आपण कलश घट स्थापन केलेला आहे. त्याच्यावर पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची, ज्याला खाऊची पानं सुद्धा म्हटलं जातं, याची माळ चढवायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवसापासून आपण वेगवेगळ्या फुलांची, झेंडूंच्या फुलांची वगैरे जी माळ आहे ती चढवायची आहे. हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, कोणत्याही फळांचा नैवेद्य दाखवायचा, केळी वगैरे फळांचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्यानंतर अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता आपण साधा दिवा लावून हे घट स्थापन केला. आता जो अखंड दिवा साठी तुमच्याकडे दगडी दिवा, आपला नॉर्मल दिवा, जो पितळचा दिवा, चांदीचा दिवा, मातीचा दिवा, यापैकी तुम्ही कोणत्याही त्याच्यामध्ये तुम्हाला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचंही पूजन करायचं आहे आणि या घटा स्थापनेसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. हा अखंड दिवा 9 दिवस हलवायचा नाही. ही घटस्थापना सुद्धा 9 दिवस हलवायची नाही. आणि अखंड दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती करायची, त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती करायची आहे, ती तुम्हाला करायचीच आहे. आणि या पद्धतीने आपली ही घटस्थापना झाली. आता ही घटस्थापना करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे काय की आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं हळद कुंकू, अक्षदा, एखादं फूल टाकायचं, गणपतीचं सुरुवातीला स्मरण करायचं आणि त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की आई तुळजा भावानी तुमची जी कुलदैवत असेल तिचं नाव घ्या, तू आशीर्वादाने कृपेने या चैत्र नवरात्रीची तिथीवार जो आहे त्या दिवशीचा तो बोलायचा. आणि या दिवसापासून मी आपल्या घरामध्ये घटस्थापना करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी. ज्या काही तुमच्या इच्छा असतील किंवा यावर्षी मुलांचं लग्न होऊ दे, मुलाला संतान प्राप्ती होऊ दे, नोकरी लागू दे, जे काही होऊ दे तुझ्या आशीर्वादाने, या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. आणि या 9 दिवसामध्ये मला जेवढी काही शक्य होईल तेवढी मी कुलस्वामिनीची आई तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. तुमचा मान सन्मान करेन, कुळाचार कुळधर्म सर्व करेन. तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि या घरामध्ये तुमचं वास्तव्य असू द्या. तुमच्या छत्रछायेखाली तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय होऊ द्या. जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आहे आणि हे पाणी सोडून द्यायचं. हे संकल्प झाल्यानंतर याप्रमाणे घटस्थापना करायची आहे. आणि संकल्पनेचे जे पाणी आहे ते झाडांना घालावं, तुळशीला घालू नका. आणि घटस्थापना करत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा मंत्र म्हणायचा. तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तुम्हाला माहीत असेल तर तो म्हटला तरीही चालेल, माहीत नसेल तर नरवान मंत्र म्हटला तरी चालेल. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. रोज सकाळी आणि संध्याकाळी या घटाची आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची, नंतर दुर्गे दुर्गट भारी आणि जे आपण पेरलेले धान्य आहे त्याच्यावर रोज थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. तुमच्याकडे या चैत्र नवरात्रीत उपवास धरत असतील तर घटस्थापनेच्या दिवशी उपवासाला सुरुवात करायची आणि म्हणजेच गुढीपाडव्याला पहिला उपवास आणि रामनवमीच्या दिवशी उपवासाची तुमच्या समाप्ती होणार आहे. बाकी 9 दिवसाचे नसतील तर बसता उठता उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, हा घटस्थापनेचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री कुलदेवताये नमः.